तर मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनवरून सुद्धा लोकल वाहतूक सुरू झाली आहे। मेगा ब्लॉक नंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 1:12 टिटवाळ्यासाठीची पहिली लोकल रवाना झाली। तर ठाणे आणि सीएसएमटी या ठिकाणी जे काही प्लॅटफॉर्म संदर्भातलं काम होतं तर सीएसएमटी स्टेशनवरून सुद्धा मेगा ब्लॉक नंतर अखेर लोकल सेवा सुरू झाली आहे। मध्य रेल्वेच्या सर्वात मोठ्या 63 तासांच्या मेगा ब्लॉकचं काम हे वेळेआधीच पूर्ण झालेलं आहे। 12:30 वाजता सीएसएमटी स्थानकातनं टिटवाळा करता पहिली ट्रेन ही रवाना झालेली आहे। सीएसएमटी स्थानक ते दादर दरम्यान फलाट क्रमांक 10 आणि 11 या एक्सप्रेस गाड्यांच्या फलाटाच्या रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं होतं आणि या रुंदीकरणामुळे 18 डब्यांच्या मेल एक्सप्रेसचे कोचेस हे आता 24 डब्यांचे अर्थात 24 कोचेसची एक्सप्रेस गाडी आता या फलाटांवरती थांबू शकणार आहे। याच बरोबर ठाणे स्थानकामध्ये 63 तासांचा मेगा ब्लॉक हा घेण्यात आलेला होता। या मेगा ब्लॉकमुळे फलाट क्रमांक 5 आणि 6 या दोन्ही फलाटांची रुंदी वाढलेली आहे। तिथे नवीन लिफ्ट, एस्केलेटर आणि फुट ओव्हर ब्रिजची लांबी सुद्धा वाढवण्यात येणार आहे। अनेकांच्या मेहनतीनं हे यश मिळाल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलेलं आहे आणि भविष्यात या बदलांमुळे 6 महिने ज्या कामाला लागणार होते ते केवळ 3 दिवसाच्या अवधीमध्ये मध्य रेल्वेने रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण केल्यानं प्रवाशांचे भविष्यात होणारे हाल कमी करण्यामध्ये आम्हाला यश मिळत असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलेलं आहे। अनेक गाड्या या रद्द झालेल्या होत्या, ती सेवा आता पूर्ववत झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह सुस्मिता मलाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।